अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर दुर्राणी यांनी राष्ट्रवादीच्या सेक्युलर विचारसरणीचा ताळमेळ शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा पक्षाशी बसत नसल्याने, जमिनीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांशी एकमत होत नसल्याने काम करणे अवघड होत आहे। यामुळे आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी भवन येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला। मला वाटतं सवेरे का भूला अगर शाम को वापस आता है तो उसे भूला नहीं कहते। तो ऐसे हमारे हरदिल अजीज मित्र और हमारे पाथरी और घनसावंगी में बहुत ज्यादा कुछ फर्क नहीं, तो हमारी मैं शेजारी बोलूंगा, तो आप जरूर आइए और मार्गदर्शन कीजिए। धन्यवाद। आइए। आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे मीटिंगचे निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, आदरणीय साहेब, माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब, जीवनराव गोरे साहेब, जयसिंगराव गायकवाड साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे विविध सेलचे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, कुछ तो मजबूरियां रही होंगी वरना कोई बेवफा नहीं होता। पण माझी अशी काही मजबुरी नव्हती। मी साहेबाच्या नेतृत्वाखाली 1980 पासून काम करीत आलो। साहेबाचे चरख्याच्या चिन्हापासून घरीच्या चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो। मराठवाड्यात फक्त 3 नगरपालिका होत्या। पाथरीची एक होती, परतुर्ती वैजनाथराव आकार साहेबाची एक होती,